आमची इरझार चुकली आणि काय झालं तर तो भगवान परमात्मा आमच्या हाताशी आला. आम्ही त्याच्या नामाचा व्यापार केला. आमच्या हाताशी तो भगवान परमात्मा आला. मग काय झालं? महाराज म्हणतात की आमच्या जन्म मरणाचा फेरा चुकला. आणि जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की बाबा हो, द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा ज्या गवळणी म्हणायच्या आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. महाराज म्हणतात हरीने माझे हरिले चित्त. महाराज म्हणतात की बाबा त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आम्ही आमच्या पाठीमाग आणि पुढे नवे नवे तर सर्व आम्ही हरीच्या स्वाधीन केलं. आमच्या हरी हृदयात आहे, आमच्या पाठीमागही हरी आहे, समोरही हरी आहे. नवे नवे तर विठ्ठल जळीस्थळी भरला आणि रीता ठाव नाही उरला. म्हणून महाराज म्हणतात मग काय झालं तर महाराज म्हणतात त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार विठ्ठला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे चालत असलेला भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, नामयज्ञ सोहळा समस्त गावकरी मंडळी, पंचकुर्शीतील भाविक भक्त मंडळी, तरुण मंडळी, नवे नवे तर वयोवृद्ध मंडळी, भजन मंडळी सर्वाच्या श्रमातून चालत असलेला भगवान परमात्म्याचा नामयज्ञ सोहळा आपल्या इंदलकर वाडीमध्ये भगवान परमात्म्याचा नामयज्ञ सोहळा माझ्या वाट्याला आली. आजची 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त गावकरी मंडळी, भजन मंडळी आदी करून तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक सर्वांच्या वतीनं माझ्या वाट्याला आलेली कीर्तनाची सेवा. आमच्या सर्व कलाकारावरती प्रेम करणारे, आपल्या गावचं वैभव नवे नवे तर परिसरामध्ये. मावशी काय राहिलं तुमचं आता घरी? हो ना. महिला मंडळी कीर्तनाला येत्या का सोयाबीन काढायला येत्या? मिळत लागत हा. मला वाटलं BSNL येत नसेल तुमच्या गावात. नाही ऐका, आपल्या परिसराचं वैभव नवे नवे तर आमच्या नितांत प्रेम करणारे श्री हरिभक्त परायण महाराजांनी सांगितलं, महाराज तुम्हाला यावं लागल. गेल्या वर्षी त्यांनी आठवण केली ती
पण महाराज काही कारणास्तव येता आलं नाही. श्री हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं वैभव आमचे कडुबा महाराज त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्हा संत मायबापांचं दर्शन त्यांच्यामुळं घडलं. श्री हरिभक्तपरायण गायन कोकिळा आपल्या परिसराचं वैभव महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायन सम्राट ज्यांनी आळंदीमध्ये अध्ययन केलं, सरस्वती मातेला प्रसन्न करून घेतलं. श्री हरिभक्तपरायण संगीत इशारत संगीत अलंकार श्री हरिभक्तपरायण आमचे कृष्णाजी महाराज वाघमारे ते पण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. श्री हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायन सम्राट अतिशय गोड स्वभाव आमच्यावरती नितांत प्रेम करणारे श्री हरिभक्तपरायण आमचे भागवतजी महाराज नागवे ते पण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. श्री हरिभक्तपरायण आमचे वारकरी रत्न भानदास महाराज तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. आमचे गुरुजी गावातलेच का तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. श्री हरिभक्तपरायण चोपदार बापा 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 तुकाराम महाराज म्हण असं मोकळं अजिबात ताण नाही घ्यायचं. महाराज झालाय जरा ड्रेस मोठा आपण बदलून टाकू पण मोकळं काय ताण नाही घ्यायला हो का नाही. असं मस्त मस्त झालाय मोकळा गौंडावा नाही दिसायला तो विठाला नाही घ्यायचा अजिबात. आणि टाइम झाला कीर्तन करायला असा इशारा करायचा काहीच नाही केला इशारा बस ताण नाही घ्यायचा जास्त. म्हणून आमच्या चोपदाराच्या चरणावरती नतमस्तक होतो. श्री हरिभक्तपरायण गावातील सर्व पुरुष मंडळी तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. आम्ही सोबत असणारे साहेबाचे चिरंजीव आमचे परम मित्र आम्ही आळंदीमध्ये सोबत होतो त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. छोटे छोटे वारकरी महात्मे दोन या ठिकाणी त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. तुमच्या गावचं वैभव आहे. आज ही धुरा महाराज चालवतात. उद्या त्याच्यातले कीर्तनकार होईल, कोणी गायक होईल, कोणी भागवताचार्य, कोणी रामायणाचार्य, नवे नवे तर कोणी हां बस बस कळलं तुम्हाला. कोणी मृदुंगाचार्य असं मला म्हणायचं होतं. दुसरं काही नव्हतं तुमचं तुम्ही पाजा बाबा हो मला काही नका सांगा तो काय का. श्री हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंग सम्राट मृदुंग विशारद आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं वैभव वारकरी भूषण ज्यांना म्हटलं जातं असे असणारे आमचे श्री हरिभक्तपरायण गीतारामजी महाराज गुळुमकर त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि बाबांनी आज खरोखर मनातून पखवाज वाजवला त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. काही दुःख होतं का तुमचं असं. आता मला सांगा तात्या तुमचं नाव काय. तुळशीराम भाऊ. मला सांगा पखवाज वाजवणं सोपं आहे का अवघड आहे. अवघड आहे. हे गायन करणं अवघड आहे का सोपं आहे. अवघड आहे. हे कीर्तन करणं अवघड आहे का सोपं आहे. अवघड आहे. आणि बसल्या बसल्या टाळ्या वाजल्या मला सांगा बसल्या बसल्या टाळ्या वाजणं अवघड आहे का. वाजा टाळ्या. मला सांगा अरे कीर्तनामध्ये जर टाळी वाजवली तर टाळीचा काय फायदा आहे. कमी करा. टाळीचा काय फायदा आहे 2 मिनिटामध्ये सांगतो आणि अभंगाकडे वळतो. लक्षात आलं तर टाळी वाजा, नाही लक्षात आलं तर सोडून द्या. लक्षात ठेवा अरे कीर्तनामध्ये टाली क्यों बजाना चाहिए सुनो भाई साहब. अरे कीर्तन में टाली क्यों बजाना चाहिए सुनो भाई साहब. अरे कभी मुंह में नहीं आती गाली, अरे कभी मुंह में नहीं आती गाली, उसलिए कीर्तन में बजाओ टाली, कीर्तन में बजाओ टाली. विठ्ठला कीर्तनामध्ये जर टाळी वाजवली जाता जाता कीर्तनामधला दृष्टांत सांगतो तुम्हाला. थोडासा विषांतर होईल. कीर्तनामध्ये टाळी वाजवल्याच्या नंतर काय होतं दादा जाता जाता सांगून जाईल तुम्हाला. ऐका सर्वांना दृष्टांत माहित आहे पण लक्ष देऊन ऐका. माझे गोरोबा काका मडके घडवण्याचं काम ज्यांच्याकडे होतं त्यांचं नाव गोरोबा काका. आणि गोरोबा काका
आपले मडके घडवण्याचं काम चालू आहे. चिखलामध्ये आपला चिखल तुडवणं चालू आहे. आणि पत्नी गोरोबा काकाची पत्नी त्या ठिकाणी पाणी आणण्याकरता गेली. मायबाप पाणी आणण्याकरता गेली. आणि पाणी आणण्याकरता गेल्याच्या नंतर जे गोरोबा काकाचं छोटं मुलगा होता तो मुलगा खेळत खेळत गोरोबा काका जे चिखल तुडत होते त्या चिखलामध्ये आले. आणि चिखलामध्ये तो मुलगा आल्याच्या नंतर गोरोबा काकाच्या कळत ना कळत तो मुलगा पायाखाली आला. आणि पायाखाली आल्याच्या नंतर मायबाप त्या मुलाचा गतप्राण तो मुलगा पायाखाली तुडवण्यात गेला. आणि तो मुलगा पायाखाली तुडवल्याच्या नंतर त्या मुलाचा प्राण निघून गेला. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभाराने बाळा तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभाराने बाळा तुडविले पायी. नवलाची गोष्ट, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळा तुडविले पायी. कुंभाराने बाळा तुडविले पायी. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई आणि कुंभाराने बाळ तुडविले पाये. अरे गोरोबा काकाच्या पायाखाली मूल तुडवण्यात गेलं. आणि गोरोबा काकाची पत्नी पाण्याचा हंडा घेऊन आली. आणि पाहिल्याच्या नंतर गोरोबा काकाच्या पत्नीला त्या चिखलाच्या गोळ्याला त्या ठिकाणून त्या चिखलाच्या गोळ्यामधून रक्त वाहताना दिसलं. आणि गोरोबा काकाकडे धाव घेतली. आणि धाव घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी गोरोबा काकाच्या त्या पायामध्ये पाहिलं की अरे काका तुमच्या पायाखाली मूल तुडलंय, माझ्या पोटचा गोळा मरण पावलाय. आणि तुम्ही त्या पांडुरंगाचं भजन करता. तुम्हाला एवढं सुद्धा भगवान परमात्म्याच्या भजना व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही का? अरे ज्याला जन्म दिला तो मुलगा आज गत प्राण झाला, आता कोणाकडे बघायचंय? असं म्हणल्याच्या नंतर गोरोबा काकाचं अंतकरण भरून आलं. गोरोबा काकांना सांगितलं मी विठ्ठलाच्या भजना व्यतिरिक्त काहीच करणार नाही. गोरोबा काकाची पत्नी बोलू लागली तुम्ही काहीच करू नका, पण कमीत कमी मूल पायाखाली तुडाल्या गेलं तेवढं सुद्धा तुम्हाला भान राहिलं नाही. तुम्ही भगवान परमात्म्याचे भक्त आहेत का? तुम्ही जर भगवान परमात्म्याचे भक्त असताल तर लक्षात ठेवा, तुम्हाला भगवान परमात्म्याची शपथ आहे, तुम्ही जर याच्यानंतर माझ्या अंगाला हात लावसाल तर तुम्हाला भगवान परमात्म्याची शपथ आहे. असं म्हणल्याच्या नंतर आता गोरोबा काकाला प्रश्न पडलाय. अरे मुलगा तर मरण पावलाय, मुलगा आपल्यातून निघून गेलाय आणि पत्नीनं भगवान परमात्म्याची ज्याची मी भक्ती करतोय त्याची शपथ खाल्ली. काय? माझ्या अंगाला जर तुम्ही हात लावसाल तर तुम्हाला भगवान परमात्म्याची शपथ आहे. काय करावं? बरेचसे दिवस निघून गेलेत, पण माणसाकड गावामध्ये मान असू द्या, तालुक्यामध्ये मान असू द्या, भरपूर इस्टेट असू द्या, प्रॉपर्टी असू द्या, पण माणसाच्या जिंदगीमध्ये जर माणसाला संतान नसल तर माणसाला सुख वाटत नाही. गोरोबा काकाच्या पत्नीला दुःख वाटू लागलं, पण आता काय करावं? आपण भगवान परमात्म्याची शपथ खाल्ली. गोरोबा काका धाय मोकलेपणानं रडू लागले आणि पत्नीनं विचार केला काकाचं लग्न करणं अत्यंत गरजेचं आहे. स्वतःच्या पत्नीनं स्वतःची बहीण गोरोबा काकाला देऊ केली आणि लग्नामध्ये
गोरोबा काकाच्या सासऱ्याना गोरोबा काकाच्या समोर हात जोडून भगवान परमात्म्याची शपथ वाहिली, काका जसं पहिलीला सांभाळलं तसंच दुसरीला सांभाळा, तुम्हाला भगवान परमात्म्याची शपथ आहे. पहिली शपथ पत्नीनं काय खाल्ली होती? माझ्या अंगाला हात लावायचा नाही, तुम्हाला भगवान परमात्म्याची शपथ आहे. दुसरी पत्नी केली संतान व्हावं म्हणून, पण सासऱ्यानं शपथ खाल्ली, पहिलीला जसं सांभाळलं तसंच दुसरीला सांभाळा. रामकृष्ण. काका एक दिवस, मध्यरात्र झालेली आहे, काका एक दिवस झोपलेले आहेत. या मोबाईलला लयच अवघड केलंय मला. काय झालं बा, आमच्या गावात एक दासऱ्या नावाचा डॉक्टर आहे. दासरे साहेब आहे की नाही? हा, आमच्या गावात दासरे नावाचा डॉक्टर आहे. आता संस्थेतले पोरं मला नमुने माहिती आहेत. आमच्या गावात एक मुलगा लयच हुशार आहे महाराज, त्याच्याकडं ते मोबाईल आहे. पहा कोणता आहे, कोणता पुरा आय, हा कोणता आहे, हा तो बरं माहित झाला, आयफोन. महाराज तो व्हॉट्सअपचा मेसेज आला आणि मेसेज आल्याच्या नंतर तो डॉक्टर साहेबाकडे गेला आणि डॉक्टर साहेबाला म्हणाला, डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब म्हणले काय? काहीच नाही म्हणे डॉक्टर साहेब, कालपासून आउट गोईंग फ्री झालंय माझं. काय म्हणलं तो? आउट गोईंग फ्री झालं. तो म्हणला मग काही रिचार्ज करून पाहाय. तो म्हणला कालपासून 3 टाइम रिचार्ज करायलो, पण काय सांगाव, नुसत्या रिंगटोनच वाजा द्या पिठाला. एवढ्या लवकर हे कळायचं नाही, केलं असं नाही. हा ऐका, काय झालं पहा, माझी बायको सकाळी आम्ही बसलो होतो, मला म्हणे कुठं जायचं आज? मला चालू इंदलकर वाडीला. मला म्हणे बरं बरं, जाता जाता तेवढे कपडे धुवून टाका. मी म्हणलो मी काय कृष्णा महाराज वाघ मारे थोडीच आहे. ऐका मग जाता जाता मला गीताराम महाराजचा फोन आला, बायको म्हणे कपडे धुवून टाका. म्हणलं आजपासून नियम बदलला. मला म्हणे काय? मला गीताराम महाराजचा फोन आलता. गीताराम महाराजचा फोन आल्यामुळे मी आज नियम बदलला, अजिबात कपडे धुणार नाही. मला म्हणे मग काय करणार? मी म्हणलो आज सकाळपासून मी नियम बदलला. म्हणे काय नियम बदलला? म्हणलं मी थोडा नियम बदलला. म्हणे काय नियम बदलला? मी म्हणलो अगोदर मी भांडे घासिणार आणि नंतर कपडे धुणार. विठ्ठला याच्याशिव माझ्या नाही. गोरोबा काका आपले बाजूलाच गेले. मला हे मारा लटिक येते रुचे आणि साच कावना पचे. आता नीट बसना हे जवळ बसल्या बसल्या काय करीन म्हणून याचा नियम नाही मला. हे पोरायच्या मी कधीच तात्या नादी लागत नाही. बरोबर महाराज, कधीच नादी लागत नाही. हे काय करते म्हणून मिळणे. एका कीर्तनात मी असंच पोराला बोललो आणि बोलल्याच्या नंतर पोरांना ध्यानात ठेवलं आणि ध्यानात ठेवल्याच्या नंतर तेवढ्यात लाईट गेली. पोरग पळत आलं, माझ्या कमरात बुका घातला, धोतर वळण पळून गेला. विठ्ठला पोरं काय करते याचा नियमच नाही. 4-2 पोरं माझ्या समोर बसले. आता पहा पोरं, उत्तर द्यायचं पण लक्षार्थ आणि वाच्यार्थ अगोदर व्यवस्थित बघायचा आणि उत्तर द्यायचं. उभा राहा बड्या, अजिबात लाजू नको. आज खेळी मिळे, उभा राहा, लाजू नको अजिबात. का काय लाजत नाही. काय नाव आहे बाबड्या तुझं? ऐका ऐका ऐका, हां हां ऐका, काय नाव आहे तुझं? वा वा, करण, मेरे करण अर्जुन आहे का नाही? करण, काय नाव आहे बाबड्या? करण. वडिलाचं नाव? मनोहर. वा वा, सुंदर नाव आहे. आणि नाव? मोरे. वा, करण मनोहरराव मोरे. वा वा. कितीला आहे बाळा शाळेत? 6वीला. लग्न झालंय?
ऐका हा म्हणून ऐका एक काम करायचं ऐक तू जर अचूक उत्तर दिलं मी तुला प्रश्न विचारतो तुम्ही सुद्धा 4G रेंज करून ऐका बरं का तुला मी अचूक उत्तर विचारतो तू जर मला अचूक उत्तर दिलं मी तुला प्रश्न विचारणार आणि तू जर मला अचूक उत्तर दिलं तर कीर्तन झाल्यावर नारळ तुला आणि पाकिट मला बरं का ऐक फक्त उत्तर अचूक द्यायचं लक्षार्थ आणि वाचार्थ ऐकून घ्या एकार 1 एकार 9 एकार 2 92 एकार 3 93 एकार 4 54 एकार 5 क्या बात है क्या बात टाळी वाजा महाराज टाळी वाजा टाळी आजी मी अगोदर सांगितलं 4G रेंज करून ऐका आजी एकार 5 95 होते न कसे विठाला मी अगोदर सांगितलं लक्षार्थ आणि वाचार्थ एकार 91 आता अजून तेच का 91 होते न कसे एकार 1 एकार 5 15 मानाचं तुम्ही आता कुठं रेंज गेली गाडी गेली निघून विठाला पोरायच्या अजिबात नादी लागणं पुरत नाही काय झालं बा एकदा मी जिल्हा परिषदच्या शाळेत गेलो माझ्याकडे 70-80 विद्यार्थी आहेत 70-80 विद्यार्थी आहेत गीताराम महाराजला भगवान महाराजला कृष्ण महाराजला माहिती आहे शाळेत गेलो जिल्हा परिषदमध्ये जून महिन्यामध्ये टीसी टाकण्याचा कार्यक्रम असतो दुसरीकून आणायच्या आणि शाळेत टाकायच्या शाळेत टीसी टाकण्याचा कार्यक्रम होता पण थोडी मला भूक लागली म्हणून गेटवरती मी थोडंसं उभा राहिलो आणि उभा राहिल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये आलं की आपल्याला आता भूक लागली काहीतरी खाल्ल्याशिवाय पर्याय नाही नाहीतर आपल्याला काय होईल चक्कर येईल मग एक सुंदरपैकी मुलगा त्या बाकड्यावरती बसलेला होता त्याला म्हणलं बाबड्या अरे काय चाललंय तो म्हणला मस्त आहे महाराज म्हणलं तुझ्या डब्यामध्ये काय आहे का आणि तू डब्बा घरून आणला का तो म्हणला हो महाराज म्हणलं मुलं सुंदर असतात महाराज हे काय म्हणते याचा भरोसा नाही मुलाला म्हणलं बाबड्या मी तुझा डब्बा खाऊ का तो म्हणला खा महाराज म्हणलं काय उदार मुलगा आहे काय आई वडिलाचे संस्कार आहे ज्याला तहान लागली हा त्याला पाणी पाजा हा त्याला पाणी पाजावं आणि ज्याला भूक लागली त्याला थायमीठ खाऊ घालावं नाही म्हणून ऐका त्या मुलाला म्हणलं मी तुझा डब्बा खाऊ का तो मला खा महाराज म्हणलं काय उदार मुलगा आहे पण मी म्हणलं बाबड्या अरे म्या जर तुझा डब्बा खाल्ला तर तू तुझ्या आईला काय सांगशील तो म्हणला मी माझ्या आईला सांगन माझा डब्बा कुत्र्यानाच खाल्ला काय करते याचा नियम नाही म्हणून ऐका फक्त शांत बस हा आता काही वाजू नका काही नका तुम्हाला कीर्तन झाल्यावर सगळ्याला एक iPhone घेऊन देतो पण ते बाजारामधला बरं का ऐका नाही मग ऐका म्हणून या ठिकाणी काय चालत आपलं हा गॅस कीर्तन बरोबर आहे का नाही ऐका गोरोबा काकाच्या पत्नीना त्या ठिकाणी पण केलता आणि गोरोबा काकाच्या सासऱ्याने सुद्धा पण केला पहिलीला जसं सांभाळलं तसं दुसरीला सुद्धा ऐका अरे शांत राहा प्रार्थना केली गोरोबा काका झोपलेले आहेत दोन्ही पत्नींना आपल्या अंगावरती गोरोबा काकाचे हात घेतले आणि हात घेतल्याच्या नंतर गोरोबा काकाला जाग आली आणि गोरोबा काकाला जाग आल्याच्या नंतर गोरोबा काकानं ते दृश्य पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर गोरोबा काकानं पण केला अरे ह्या हाताना भगवान परमात्म्याची शपथ मोडली भगवान परमात्म्याची आण मोडली आता हे हात कलम केल्याशिवाय जमणार नाही गोरोबा काकांना त्याच टायमाला विचार केला आणि आपले दोन्ही हात गोरोबा काकांना आपले हात त्या ठिकाणी दोन्ही कलम केले आणि गोरोबा काका दुंडक्या दुंडक्या हाताना भगवान परमात्म्याचं भजन करू लागले एक दिवस कीर्तन भरलं पंढरपूरच्या वाळवंटामध्ये कीर्तन चालू आहे आणि कीर्तन चालू असताना कीर्तनकारांना सांगितलं भगवान परमात्म्याचं नाम घोष करण्याकरता मुखाना भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा आणि भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाबरोबर आपले सर्वांचे हात वरती करा हे काही पंढरपूर नाही इंदलकरवाडी ते कीर्तन पंढरपूर मधलंय वा
गोरोबा काकाना ऐका राहू द्या सध्या कळव तसेच मी पंढरपूर मधलं सांगतो एका कीर्तना जर इतका फरक पडत असला कडुबा महाराज 8 दिवसाला सप्ताह करा मी डबल येईन ऐका गोरोबा काकाना कीर्तनकारांना सांगितलंय अरे भगवान परमात्म्याची टाळी वाजवण्याकरता सगळ्यांनी वरती हात करा सर्व संत मंडळीने श्रुते मंडळीने भगवान परमात्म्याची टाळी वाजवण्याकरता वरती हात केले पण गोरोबा काकांना अंतकरण भरून आलं आणि भगवान परमात्म्याचा धावा केला ए देवा अरे तुझ्या करता अरे तुझ्या नामचिंतना करता या हाताना टाळी वाजवण्याकरता आता हात नाही नेमकं मी कोण्या जन्मातलं पाप केलतं आता टाळी वाजवण्याकरता मला हात नाही सर्व मंडळी या ठिकाणी टाळी वाजवणार आणि मी नुसतं त्यांच्या टाळीचा आवाज ऐकणार पण मला टाळी वाजवता येणार नाही कारण का तर मी माझे हात कलम केलेले आहेत आता टाळी वाजवण्याचं भाग्य माझ्या जन्मामध्ये नाही काय म्हणून असं म्हणताच भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी धावा केला आणि माझ्या गोरोबा काकांना असे वरती हात केले दुंडके दुंडके मायबाप तर माझ्या गोरोबा काकाला चालू कीर्तनामध्ये हात फुटले टाळी वाजवण्याकरता म्हणून लक्षात ठेवा या कीर्तनामध्ये जर दुंडक्या हाताला हात फुटत असतील टाळी वाजवण्याकरता तर लक्षात ठेवा मायबाप आपण सुद्धा कीर्तनामध्ये टाळी वाजवणं गरजेची आहे कारण का नाही आपल्याला हात फुटले तरी चालेल पण सकाळपर्यंत आपली कर्मरेषा तरी बदलू शकते विठ्ठला याच्याकरता आपल्याला टाळी वाजवण्याकरता एवढं मला सांगावं लागलं मग एकदा आता गीताराम महाराज करता टाळी वाजा इथून आपण बाजूला गेलतो आपल्या अंतकरणातून टाळी वाजवायची महाराज आता मी एवढं 50-60 किलोमीटर प्रवास करून आलो इथं कशा करता आलो कोण म्हणलं पैसा करता इथं कशा करता आलो महाराज आम्ही फक्त कीर्तना करता आलो महाराजवर सर्वांचं प्रेम आहे कृष्ण महाराजांनी बोलता बोलता शब्द निघून गेला महाराजांनी सांगितलं तुम्ही फोन करावा आम्ही या ठिकाणी हजर आहे महाराज प्रेम द्या फक्त माणूस प्रेमाचा बांधलेला आहे लक्षात ठेवा म्हणून संत कोणाला म्हणतात आणि सर्वसाधारण मनुष्य कोणाला म्हणतात ऐका ज्यांना संत म्हणतात त्यांना काय कळतं ज्यांना काळ कळतो वेळ कळतो आणि प्रसंग कळतो आणि समय कळतो यांना संत म्हणतात ज्यांना काळ कळत नाही वेळ कळत नाही आणि प्रसंग कळत नाही यांना सर्वसाधारण मनुष्य म्हणतात कारण का तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायना जगद्गुरु तुकोबरायला काळ कळत होता वेळ कळत होता आणि प्रसंग कळत होता आणि समय कळत होता म्हणून त्यांना संत म्हणतात कारण का तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा गाथा तयार झाला कसा झाला महाराज प्रसंगाला अनुसरून समयाला अनुसरून काळाला अनुसरून नवे नवे तर जगद्गुरु तुकोबरायच्या अंगावरती जसे जसे प्रसंग आले तसा तसा गाथा तयार झाला मग काय प्रसंग आला ऐका सर्वात जास्त माझ्या जगद्गुरु तुकोबरायचे कीर्तन कुठं होत होते भंडारे डोंगरा का इंदलकर मध्ये ऐका सर्वात जास्त माझ्या जगद्गुरु तुकोबरायचे कीर्तन होत होते मायबाप लहुगाव या गावामध्ये प्रत्येक एकादशीला माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं कीर्तन व्हायचं त्या लहुगावला पण एक दिवस असा प्रसंग आला माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं कीर्तन झालं आणि एका पुरुष मंडळीने जगद्गुरु तुकोबरायला आग्रह केला महाराज आज आमच्या घरी मुक्कामाला तुम्ही थांबा म्हणल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायला आग्रह केला आणि जगद्गुरु तुकोबराय मुक्कामा करता थांबले पण लक्षात ठेवा आपल्या मनात काय असतं आणि संतांच्या मनात काय असतं हे आपल्याला कधीच कळत नाही जगद्गुरु तुकोबराय
मुक्कामाला थांबले, घोंगडी टाकली, उशाला घेतलं आणि आराम करण्याकरता कुटीमध्ये गेले आणि त्या ठिकाणी आराम चालू आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय सकाळी काकड्या करता उठले आणि काकड्या करता उठल्याच्या नंतर त्या माता भगिनीला आवाज दिला, मला स्नान करण्याकरता पाणी टाका. माझे जगद्गुरु तुकोबराय नान्हीमध्ये स्नान करण्याकरता गेले मायबाप. तर त्या माता भगिनीने माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं. तर माझे जगद्गुरु तुकोबरायना जर ठरवलं असतं तर त्या माता माऊलीला जाग्यावर भस्म केलं असतं. कारण का तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या नावाना यम थरा कापू शकतो महाराज, तर ती माता माऊली काय. माझ्या जगद्गुरु तुकोबरायना त्या माता माऊलीला काहीच न म्हणता माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या अंगाचा दाह होऊ लागला, अंगाचं कातळं गळू लागलं, नव्हे तर अंगामध्ये आग सुटली. पण माझे जगद्गुरु तुकोबराय त्या माता माऊलीला काहीच न म्हणता जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, माय बापा हो धावरे केशवा माय बापा. जळो माझी काया लागला वनवा, जळो माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा हो धावरे केशवा माय बापा. माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बाबा हो धावरे केशवा माय बाबा. माझ्या जगद्गुरु तुकोबरायना भगवान परमात्म्याचा धावा केला. ए देवा, अरे माझ्या अंगाचा दाह होऊ लागला. धाव, कारण का अरे तू द्रुपदी करता धावून आलास, अरे शबरीचे बोर खाल्लेस, नव्हे तर नाना प्रकारच्या तो सर्वांची सेवा केली. आता माझी अंगाचा दाह होऊ लागला. जगद्गुरु तुकोबराय माता माऊलीला काहीच म्हणत नाही, तर त्या भगवान परमात्म्याचा धावा केला. तोच अभंग गाथ्यामध्ये तयार झाला. म्हणून त्यांना काळ कळत होता, वेळ कळत होता आणि प्रसंग कळत होता. म्हणून त्यांना संत म्हणतात. आपल्याला काळही कळत नाही, वेळही कळत नाही आणि प्रसंगही कळत नाही, म्हणून आपल्याला सर्वसाधारण मनुष्य म्हणतात. माझे जगद्गुरु तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावरती भजन करत होते मायबाप. आणि भजनामध्ये विक्षेप आणण्याकरता गावातल्या चांडाळ चौघडी लोकांनी ठरवलं की जगद्गुरु तुकोबरायचं भजनाचा विभंग करायचा. आणि जगद्गुरु तुकोबरायकड एक माता माऊली पाठवली. तर माझे जगद्गुरु तुकोबराय त्या माता माऊलीला काय म्हणतात, जाय तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास. जाय तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. न करी सायास आणि आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. मग ते जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा, तुम्हाला जर भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवून घ्यायचा असेल, त्या संतांचं ऐकावं. कारण का तर संत मार्ग दाखवत असतात. मार्ग दावून गेले आधी आणि दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जातात, गुंता कोठे काही. म्हणून ते संत सांगतात तुम्हाला जर भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवून घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागल. महाराज म्हणले, अगोदर तुमचं अंतःकरण स्वच्छ करावं लागल.
मग महाराज आमच्या अंतःकरणामध्ये काय भरलंय? महाराज म्हणतात तुमच्या अंतःकरणामध्ये काय भरलंय? तुमच्या अंतःकरणामध्ये काम क्रोध विकार भरलेत. काम क्रोध विकार भरलेत. आणि तुम्ही जर काम क्रोध विकार काढून टाकले आणि येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे, कामने चित्त करारे निर्मळ, कामने चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहे तेथे. एकदा का तुमचं चित्त स्वच्छ झालं की तो भगवान परमात्मा हृदयामध्ये येऊन बसतो. पण भगवान परमात्मा हृदयामध्ये येऊन बसण्या त्याला नको चिमटा घेऊ करा. 2-3 पुढे बोलली की ताण करून घेतला मी. हो ना, लय करामती दिसते ती. तो नाव काय रे सुधरे? हो ना, पोरं काय करते याचा नेमच नाही. काय झालं पहा, मी आत्ता श्रबगावला कीर्तनाला गेलो. मला महाराज चला आपल्या घरी. म्हणलं कशाला? म्हणे चहा घेऊ. म्हणलं बाळा ॲक्सिडेंट झाल्यापासून चहा घेत नाही. मला म्हणे मग काही शरबत वगैरे घेऊ. म्हणलं शरबत घेत नाही. मला म्हणे मग का फाशी घेतो का आता? चला बापू. गेलो महाराज त्याच्या घरी. ते मला दूध घेऊ. म्हणलं चल बाबा दूध घेऊ. त्याच्या घरी गेलो. ते म्हणला महाराज आज तुम्ही कीर्तनाला आलात, थोडं लवकर आलात. एक काम करा, आमच्या आईना सुंदरपैकी दूध करून ठेवलंय, तापून ठेवलंय. तुम्ही एक काम करा, दूध घेता का? म्हणलं हो बा ना. आता दूध काय, दही काय, तूप काय, ताक काय. त्यांना मस्तपैकी ग्लास भरून दूध आणलं महाराज. एक ग्लास भरून दूध पेलो. आणि दूध पेल्याच्या नंतर माझी परत इच्छा झाली. केसरी दूध होतं महाराज ते. हा तोंडाला पाणी नाही आलं ना. हा मस्तपैकी 2 ग्लास दूध पेलो महाराज. आणि आबाद झोपलो मस्त. कीर्तनात नाही तिथं. मस्त झोपलो. आणि झोपल्याच्या नंतर उठलो. आणि उठल्याच्या नंतर त्याला म्हणलो बाबड्या अरे तुझ्या घरचं मी 2 ग्लास दूध पेलो, तुझी मम्मी तुला काय म्हणणार नाही का? ते म्हणला कशाला काय म्हणे? त्याच्यात मांजर वाकलेली होती. महाराज असा राग आला. जसा ग्लास घेतला तसा दंडशी बोलला. वर्ग मोठ्याने आढळलं मम्मी. महाराज ना आपला संडासला न्यायचा गलास फोल्डा. लक्षात ठेवा बरोबर. आता हात जोडून विनंती, फक्त लक्ष देऊन ऐका आणि शांत बसा. हे समोर बसून काय करते याचा नेम नाही. म्हणून ऐका. मायबाप जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुमचं अंतकरण शुद्ध झालं की भगवान परमात्मा हृदयामध्ये येऊन बसतो. तुमचे काम क्रोध विकार जातात. पण काम क्रोध विकार जाण्याकरता, तुमचं काम क्रोध विकाराचं पाप जाण्याकरता तुम्हाला काय करावं लागल? महाराज म्हणतात तुमच्या अंतकरणातलं पाप धुवून काढायचं असेल तर तुम्हाला एकच काम करावं लागल. काय करावं लागल? महाराज म्हणतात तुम्हाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं लागल. घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळती पापाचे. नवे तर महाराज म्हणतात हरी उच्चारणी अनंत पाप हरी उच्चारणी अनंत पापराचे जातील रयासे क्षण मात्रे, जातील रयासे क्षण मात्रे, जातील रयासे क्षण मात्रे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे
अनंत पापराशी आणि जातील लयाशी क्षण मात्रे. नवे नवे तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सज्जनो तुम्ही जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेतलं तर तुमचं पाप धुवून जातं. महाराज जर आम्हाला नाही भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेता आलं, जर आम्हाला आमचं पाप स्वच्छ करायचं असेल आणि आमचं पाप धुवून घालायचं असेल तर आम्हाला परत काय करावं लागल. महाराज म्हणतात नाही देवाचं नाव घेता आलं तरी चालेल. कारण का तर तुम्ही संताचं जरी नाव घेतलं तरी तुमचं पाप नाहीसं होतं. तुका म्हणे पापे आणि जाती संताची जपे. महाराजांनी लोकांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही तर सांगितलं की तुम्ही देवाचं नाव घेतलं की पाप जळून जातं आणि तुम्ही सांगता की संताचं नाव घेतलं की पाप जळून जातं. हे कस काय बरं? एक तर देवाचं सांगा नाही तर एक तर संतांचं सांगा. आता ऐका, तुमच्या घरी जर तात्या देव आला आणि संत आले तर तुम्ही पाणी कोणाला द्या सांग? दोघाला बी संगत पाहिजे. हा हा तात्याच काय म्हणणं आहे? हा आधी देवा आणि संताला. बरं झालं. आता मला सांगा, तुमच्या घरी जर तुमची बहीण आली आणि मेहुणी आली तर तुम्ही पाणी कोणाला द्या सांग? मेहुणीला. ऐका, तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणले अंतकरणातून काय म्हणले? बहिणीला. तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणले अरे देवाला तुम्ही ओळखा नाहीतर नका ओळखू. कारण संत पूजावा आदर देव देव सारावे परते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते. देव सारावे संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते. महाराज सांगतात संत पूजावा आदरे आणि देव सारावा परते. देवाला पाठीमाग सारा, संतांचा आदर करा. कारण का तर संत आणि देव वेगळे वेगळे. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा. महाराज म्हणतात देवते संत देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत एकच आहे, वेगळे वेगळे अजिबात नाही. म्हणून काय झालं पहा, एकदा आपण कोणाची भक्ती करतो? देवाची. आणि देव कोणाची भक्ती करतो? संताची. काय झालं पहा, एकदा नारद मुनी भगवान परमात्म्याला भेटण्याकरता निघालेत. रुक्मिणी आई साहेब दरवाजामध्ये उभा आहे आणि नारद मुनी दरवाजामध्ये आलेत. आणि दरवाजामध्ये आल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेबाला विचारलं, आई साहेब देव कुठे? देव कुठे म्हणल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं, देव देव घरामध्ये देवाची पूजा करतात. नारदांना सांगितलं, रुक्मिणी आई साहेब तुम्ही नेट का ते काय शेडनेटला गेल ते काय इंदलकरवाडीला? आम्ही देवाची भक्ती करतोय देव प्राप्त व्हावा म्हणून, आणि तुम्ही म्हणता की देव देव घरामध्ये बसून देवाची पूजा करतात. आता ह्यो कोणता प्रश्न आहे? नारद मुनीला रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं, नाही मी खोटं बोलत नाही. देव घरामध्ये तुमचा भगवान परमात्मा श्रीकृष्ण भगवान परमात्मा देवाची देव पूजा करतात. नारद मुनीचं अंतकरण भरून आलं आणि नारद मुनीने भगवान परमात्म्याचा दरवाजा असा उघडला.
तर मायबाप भगवान परमात्म्याना हातामध्ये चंदन उघडलेलं आहे. अरे पंचामृत ठेवलेलं आहे, दूध आहे, दही आहे, तूप आहे, आणि हातामध्ये अशी तांब्या पितळाची मूर्त आहे. आणि भगवान परमात्मा त्या तांब्या पितळाच्या मूर्तीला दह्यानं, दुधानं, तुपानं, पंचामृतानं त्या मूर्तीला स्नान घालत आहे. आणि स्नान घालताना भगवान परमात्मा त्या मूर्तीकडे पाहतात आणि ढाय मोकलेपणाने रडतोय. आणि मूर्तीला स्नान झाल्याच्या नंतर आपल्या कोमलशा हाताना त्या भगवान परमात्मा त्या मूर्तीला आपल्या त्या ठिकाणी आपल्या हाताना त्या भगवान परमात्मा मूर्तीला स्वच्छ करतोय. हातावरती चंदन उघडलेलं आहे. आणि उघडल्याच्या नंतर भगवान परमात्म्याना आपल्या हातावरती चंदन घेऊन त्या मूर्तीला मस्तपैकी चंदनाचा गंध लावलेला आहे. आणि हे पाहिल्याच्या नंतर पाठीमागं नारद मुनी उभा आहेत. नारद मुनी उभा आहेत. आणि नारद मुनींना हे सगळं पाहिल्याच्या नंतर नारद मुनीचं अंतकरण भरून आलं आणि ढाय मोकलेपणाने नारद मुनी रडू लागले. अरे देवा, रडता रडता डोळ्यातला एक थेंब नारद मुनीचा भगवान परमात्म्याच्या खांद्यावरती पडलेला आहे. आणि पडल्याबरोबर भगवान परमात्म्याला पाठीमागं वळून पाहिलं तर भगवान परमात्म्याला नारद मुनी दिसले. आणि नारद मुनी दिसल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या समोर नारद मुनी येतात आणि आपलं भगवान परमात्म्याच्या समोर येतात आणि भगवान परमात्म्याला कडकडून मिठी मारतात आणि ढाय मोकलेपणाने रडू लागतात. देवा, अरे आम्ही तुझी भक्ती करतोय तुला प्रसन्न होण्याकरता, आणि तू या ठिकाणी चांदी पितळाच्या मूर्तीला तू दह्याना, तुपाना, दुधाना त्या ठिकाणी स्नान घालतोय. आणि तुझ्या कोमल हाताना आमच्या तांब्या पितळाच्या मूर्तीला तू चंदनाचा गंध लावतोय. अरे एवढी सेवा तू आमची करतोय, आमचं कोण्या जन्मातलं पाप असेल? अरे आम्ही तुझी भक्ती करतोय आणि तू आमची सेवा करतोय. मग लक्षात ठेवा, देव जर संतांची सेवा करत असेल तर आपण कोणाची सेवा केली पाहिजे? बरोबर. मग भगवान परमात्मा आता देव भगवान परमात्मा नारद मुनीला बोलतात, अरे दादा हो, माझ्यामुळं तुम्हाला किंमत नाही. अरे माझ्यामुळं तुम्हाला किंमत नाही. अरे तुम्ही भक्ती करता माझी म्हणून नाही. अरे तुम्ही माझी भक्ती करता, अरे मी तुमची सेवा करतो याच्यात नवल नाही. अरे मला जी किंमत आहे ही फक्त तुमच्यामुळं आहे. म्हणून एक लक्षात ठेवा मायबाप, तुम्ही देवाला जरी त्रास दिला तर देव तो त्रास सहन करील. देवाला जरी तुम्ही त्रास दिला तर देव तुमचा त्रास सहन करील. पण देवाच्या जर भक्ताला तुम्ही त्रास दिला तर देव तुम्हाला कदापि सोडणार नाही. विठाला लक्षात ठेवा, भक्ता राखी पायापाशी म्हणून लक्षात ठेवा, आपण संतांचं ऐकलं पाहिजे, संतांनी जे सांगितलं ते केलं पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुमचं पाप घालायचं का? मग तुम्ही एक काम करा, संतांचं नाव घ्या. मग संतांचं नाव घेतल्याच्या नंतर काय होईल? महाराज म्हणतात तुमचं पाप नाहीसं होईल. आणि एकदा का तुमचं पाप नाहीसं झालं आणि अंतकरण शुद्ध झालं की काय होईल महाराज? अभंगाच्या साठविला रे, साठविला रे, साठविला रे, साठविला रे, साठविला रे, साठविला रे, साठविला
बेंबीच्या देठा बसून आलडतोय मी. तुम्ही आपलं सगळ्यांनी आपापले स्वेटर रगी उशी आणल्या असत्यात इथं झोपले असत्या. तर अशा उद्या अशा हात झटका आणि एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने वरती हात करा वरती हात. तुम्हाला तुमच्या मायकाची शपथ सगळी करा. हो सगळ्यांनी करा. जर हात वर नाही केले आणि घरी